रिक्षा केल्यानंतर तुम्ही रिक्षा केलाय म्हणून रिक्षा चालकाने तुम्हाला तिथे सोडलंय म्हणून जे तुम्ही पैसे देता त्याला आपण इंग्लिशमध्ये फेअर म्हणतो. आता फेअर हा जो शब्द आहे FARE, फेअर म्हणजे भाडं. आता दुसरे दोन शब्द असेच आहेत जे की काय आहेत, FAIR. आता FAIR चे दोन तीन अर्थ आहेत. फेअर म्हणजे दिस इज नॉट फेअर वाला ते एक, आणि दुसरं जे फेअर आहे फेअर म्हणजे गोरा, फेअर अँड लवली वाला एक. तर मग आता फेअर हे जे तीन शब्द आहेत, फेअर, फेअर आणि फेअर, हे सगळे काय आहेत तर होमोफोन्स आहेत. होमोफोन्स म्हणजेच काय की समान उच्चार असणारे शब्द. आता आपण हे पुढे पाहणारच आहोत. तुम्ही तो डायलॉग तर ऐकलाच असेल की प्रभू तेरे कितने नाम. जसं आपण देवाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो तसंच आपण पैशाला सुद्धा वेगवेगळी नाव आहेत. आपण प्रत्येक वेळी ज्यावेळेस पैसे देतो किंवा पैसे घेतो त्यावेळेस आपण मनी हा शब्द वापरू शकत नाही. त्यासाठी इंग्लिशमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. ते शब्द कुठले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाला चॅरिटी म्हणून किंवा दान म्हणून एखादे पैसे देता त्यावेळेस त्याला आपण इंग्लिशमध्ये डोनेशन म्हणतो. काय म्हणतो? डोनेशन. एखाद्या माणसाला तुम्ही भेट म्हणून जर काही जर देत असाल तर तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये गिफ्ट म्हणता. एखाद्या माणसाला एखादी सर्व्हिस आवडली, तुम्हाला काहीतरी जेवण आवडलं एखाद्या हॉटेलचं म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्याला पैसे देताय अप्रिशिएशन म्हणून, तर त्यावेळेस त्याला आपण टिप म्हणतो. आता टिप हा जो शब्द आहे तो बॉलिवूड कॉन्टेक्समध्ये ज्यावेळेस म्हणतो किंवा खबरी ज्यावेळेस असतात का, एखादा पोलीस ऑफिसर असतो आणि मग त्याला एखाद्या क्रिमिनल बद्दल जाणून घ्यायचं असतं आणि मग तो काय करतो की त्याच्या खबरीला फोन करतो आणि कुणीतरी त्याला टिप देतं की असं असं इथे अशी अशी स्मगलिंग चालू आहे आणि तुम्ही जा आणि तुम्ही तिथे धाड टाका, असं जे सांगितलं असतं त्याला सुद्धा टिपच म्हणतो. तिथे तो माणूस एखादी इन्फॉर्मेशन, चांगली जी इन्फॉर्मेशन असते जी की पोलिसांच्या समोरच्या माणसाच्या भल्यासाठीची जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन देण्याला सुद्धा आपण टिप देणे म्हणतो. आणि दुसरा जो कॉन्टेक्स्ट आहे टिप या शब्दाचा अर्थ तो कुठला, तर एखादी सर्व्हिस आपल्याला आवडली, एखाद्या जागेचं जेवण आवडलं, एखाद्या जागेचं खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली एखाद्या सेल्स एक्झिक्युटिव्हने म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्याला पैसे देता त्यावेळेस त्याला टिप म्हणतो. ओके. पुढचा जो शब्द आहे तो फी आहे. आता फी म्हणजेच काय की तुम्ही माझे युट्यूबचे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला एक दिवस वाटलं की पवार सरांनी खूपच इन्व्हेस्टमेंट केली तुमच्यासाठी आणि मग तुम्हाला वाटलं की त्यांना काहीतरी फी दिलं पाहिजे कारण का ते आपल्याला एवढं शिकवत आहेत. मग त्या गोष्टीसाठी जर तुम्ही जर काही देत असाल, बिकॉज आय एम सर्व्हिंग यू, किंवा मी तुम्हाला सर्व्हिस देतोय म्हणून. ज्यावेळेस तुम्ही रिक्षा करून कुठेतरी जाता तर ज्यावेळेस रिक्षा केल्यानंतर तुम्ही रिक्षा केलाय म्हणून रिक्षा चालकाने तुम्हाला तिथे सोडलंय म्हणून जे तुम्ही पैसे देता त्याला आपण इंग्लिशमध्ये फेअर म्हणतो. आता फेअर हा जो शब्द आहे FARE, फेअर म्हणजे भाडं. आता दुसरे दोन शब्द असेच आहेत जे की काय आहेत, FAIR. आता FAIR चे दोन तीन अर्थ आहेत. फेअर म्हणजे दिस इज नॉट फेअर वाला ते एक, आणि दुसरं जे फेअर आहे फेअर म्हणजे गोरा, फेअर अँड लवली वाला एक. तर मग आता फेअर हे जे तीन शब्द आहेत, फेअर, फेअर आणि फेअर, हे सगळे काय आहेत तर होमोफोन्स आहेत. होमोफोन्स म्हणजेच काय की समान उच्चार असणारे शब्द. आता आपण हे पुढे पाहणारच आहोत. तर मग समजा तुम्ही ज्यावेळेस भाडं देताय, भाडं म्हणजे कशाचं, रिक्षाचं भाडं, ट्रेनचं भाडं, बसचं भाडं ज्यावेळेस देताय त्यावेळेस त्याला इंग्लिशमध्ये आपण फेअर म्हणतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही रूममध्ये राहताय, जसं की काय आता मी या रूममध्ये राहतो, हा 2 BHK 1 BHK जो काही असेल समजा, याचं जे मी पैसे देतो माझ्या मालकाला, ओनरला, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये रेंट म्हणू. काय म्हणू त्याला आपण इंग्लिशमध्ये? रेंट. आता पुढचा जो शब्द आहे तो इथेच आहे बघा. फॉर युझिंग अ हाऊस ऑर प्रॉपर्टी, एखादी प्रॉपर्टी आपण यूज करतोय, एखादी प्रॉपर्टीचा आपण लाभ घेतोय किंवा एखाद्या घराचा लाभ घेतोय ज्यावेळेस, आणि त्याच्या बदल्यात आपण एखादा जर पैसा म्हणजे पैसा जर मोजत असाल किंवा पैसे जर देत असाल तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रेंट म्हणतो. पुढचा जो शब्द आहे, जर तुम्ही काम करताय कुठेतरी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, समजा आता मी एक टीचर आहे आणि मी कुठेतरी काम करतोय, जॉब करतोय ॲज अ टीचर, तर मला जे मानधन दिलं जातं, मला जे वेतन दिलं जातं त्याला इंग्लिशमध्ये सॅलरी म्हणतो. काय म्हणतो? सॅलरी फॉर मंथली वर्क. पुढचा जो शब्द आहे तो आहे वेजेस. आता वेज कशाला म्हणतो? WAGE. आता वेज आणि सॅलरीमध्ये फरक काय आहे, तर सॅलरी जी असते समजा ते व्हाईट कलर लोकांसाठी. आता मी काय व्हाईट कॉलरवाला माणूस नाही, आय एम नाही काय की सन ऑफ अ फार्मर, मी एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे समजा. परंतु डिस्टिंक्शन काय असतं की बाबा अशा प्रकारचं काम जिथे फिजिकल जास्त प्रमाणात तुम्हाला काम करावं लागतंय, मजुरी करावं लागते, खूप तुम्हाला फिजिकल इन्व्हेस्टमेंट जास्त करावं लागते, अशा प्रकारचं जे काम असतं समजा मजुरी ज्याला म्हणतो आपण, त्याला इंग्लिशमध्ये त्याचं जे वेतन दिलं जातं मजुरी ज्याला म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये वेजेस म्हणतो. फॉर डेली ऑर आवरली वर्क. पुढचा जो शब्द आहे तो आहे अलाउन्स. अलाउन्स म्हणजे काय की फॉर रेग्युलर एक्सपेन्सेस. जे काही परमनंटची जी लोक असतात किंवा जे काही समजा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात त्यांना गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या प्रकारचा भत्ता दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारचा जो भत्ता दिला जातो त्याला इंग्लिशमध्ये अलाउन्स म्हणतो. काय म्हणतो? अलाउन्स. म्हणजेच काय की फॉर रेग्युलर एक्सपेन्सेस. म्हणजेच काय की एखादा माणूस जर गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई असेल तर त्याला येण्या जाण्याचा भत्ता, महागाईचा भत्ता, नाही का, अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे भत्ते दिले जातात त्याला अलाउन्स असा शब्द आहे.
वडील तुम्हाला, आई वडील जर तुम्हाला खर्चायला महिन्याचे महिने जर पैसे देत असतील तर त्याला पॉकेट मनी म्हणतो. आता पॉकेट मनी म्हणजे खिशा पैसा असा त्याचा अर्थ नाही. तुम्हाला खर्चण्यासाठी महिन्याचे महिने जे तुमचे आई वडील देतात त्याला पॉकेट मनी म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे स्कॉलरशिप, जी की मी घेतोय. समजा काय की तुम्ही जर PhD करत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, किंवा वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते, की तुम्ही तो एज्युकेशन परसिव्ह करताय म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटकडून थोडंसं मदतीचं सहकार्य, आर्थिक सहकार्य केलं जातं, त्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो. त्याला आपण मराठीमध्ये शिष्यवृत्ती म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे ग्रांट. ग्रांट म्हणजेच काय की अनुदान. आता गव्हर्नमेंट वेगवेगळे स्कीम्स राबवत असते आणि त्या माध्यमातून वेगवेगळे पैसे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या ऑफिशियल्सला दिलेले असतात. समजा की बाबा ही योजना राबवा आणि त्यासाठी एवढा एवढा पैसा, लाडकी बहीण आहे तर मग लाडकी बहिणीसाठी एवढे एवढे पैसे, मग त्याला जे दिलं जातं त्याला ग्रांट म्हणतो इंग्लिशमध्ये. ग्रांट म्हणजेच काय की अनुदान. पुढचा जो शब्द आहे तो आहे सबसिडी. आता सबसिडी म्हणजे सुद्धा अनुदानच, परंतु सबसिडी गव्हर्नमेंट फायनान्शियल रिपोर्ट. आता सबसिडी आणि ग्रांट जो आहे तो जवळपास सेमच आहे, परंतु ग्रांट जो आहे तो युजली एका बल्कमध्ये असतो, खूप जास्त प्रमाणात दिला जातो. आणि सबसिडी जी असतं, जसं की काय, आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस गॅस वगैरे गॅसचं कनेक्शन जर घेतलं तर काय केलं जायचं की लेडीजला काय सबसिडी जमा व्हायची. सबसिडी जमा व्हायची म्हणजेच काय, गॅस तर मिळालाच त्यांना, परंतु 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असं त्यांच्या खात्यामध्ये थोडे 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 पैसे जमा व्हायचे. अशा गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर सबसिडी म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे ट्युशन. आता ट्युशन म्हणजेच काय की मी माझ्यासारखा शिक्षक जर तुम्हाला शिकवत असेल आणि तुम्ही एखाद्या शिक्षकाकडून जर शिकून घेत असाल आणि त्याच्या मोबदल्यात जर तुम्ही फी देत असाल तर त्याला आपण तसं म्हणतो ट्युशन फी किंवा ट्युशन. ओके. आता ट्युशन म्हणजे वेगळं, ट्युशन फी हे वेगळं असतं. पुढचा जो शब्द आहे तो आहे टॅक्स. टॅक्स म्हणजेच काय की गव्हर्नमेंट एम्प्लॉईची आताच गोष्ट केली मी, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असू दे किंवा कुठला एम्प्लॉई असू दे भारतामध्ये काम करणारा, त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतं. जसं की काय, आता मी हा बोर्ड घेतला आणि बोर्डचा मला GST भरावा लागला. हा जो बोर्ड घेतला मी त्याचं मला GST भरावं लागलं आणि त्याचा GST मी गव्हर्नमेंटला दिला आणि त्याच्या माध्यमातूनच हे केलं. म्हणजेच काय की GST जो असतो म्हणतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तसं द्यावं लागतं. मग टॅक्स म्हणजेच काय की कर म्हणतो. आता कर म्हणजे काय, काम कर किंवा अभ्यास कर तसं नाही. कर म्हणजे बाबा मनी पेड टू द गव्हर्नमेंट, की एक कर जे म्हणतो समजा आपण त्याला मराठीत म्हणतो समजा, परंतु टॅक्स त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि टॅक्स म्हणणंच बरं राहील माझ्या मताने. पुढचा जो शब्द आहे तो आहे टोल. आता टोल म्हणजेच काय की टोल फ्री नंबर म्हणतो तो टोल नाही. टोल म्हणजेच काय की टोल नाका जसं म्हणतो का, कुठेतरी तुम्हाला पुण्याला जायचं समजा बारामतीवरून आणि मग तुम्हाला तिथे रस्त्यालाच कुठेतरी एखादा टोल नाका लागतो आणि तुम्हाला तिथे पैसे भरावे लागतात. मग तो जो टोल असतो त्याला मराठीमध्ये पण टोलच म्हणतो. आणि फॉर युझिंग रोड्स ऑर ब्रिजेस, एखादा समजा हायवे वापरण्यासाठी, रोड्स वापरण्यासाठी, ब्रिजेस वापरण्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे द्यावे लागतात, की बाबा तुम्ही एवढे एवढे पैसे द्या आणि आम्ही तुमचं वाहन सोडू. त्यासाठी मग त्याला आपण इंग्लिशमध्ये टोल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे पेन्शन. आता पेन्शन म्हणजे परत गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं मी सांगितलं, आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईला समजा जॉब संपलं, त्याचं 50 वर्ष 60 वर्ष जेवढा जॉब आहे तो संपणार, आणि जॉब संपल्यानंतर सुद्धा त्याला सॅलरीचे कितीतरी पटीने, समजा नाही काय की कमी पटीने, म्हणजे समजा की 30% 20% असं काहीतरी पगार जो असतो तो दिला जातो. म्हणजेच काय की पेन्शन चालू राहणारच. निवृत्ती वेतन म्हणतो. निवृत्ती म्हणजे निवृत्ती महाराज नाही, निवृत्ती म्हणजे तो माणूस रिटायर झाल्यानंतर जो त्याला पैसा दिला जातो त्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये पेन्शन म्हणतो. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे बोनस. आता दिवाळी बोनस हा शब्द तुम्ही जास्त ऐकलाच असेल, बोनस पॉईंट असा शब्द असं ऐकलाच असेल. बोनस म्हणजेच काय की जेवढं तुम्ही काम करताय तेवढ्याच गोष्टीसाठी तुम्हाला एक्स्ट्राचं थोडं काही जर दिलं तर त्याला बोनस म्हणतो. म्हणजेच काय की मी हे इंग्रजी शिकवलं समजा, आता मी हे शिकवता तुम्हाला अजून जर 2-4 गोष्टी एक्स्ट्रा जर शिकवल्या तर त्याला बोनस पॉईंट्स म्हणूयात किंवा बोनस नॉलेज म्हणूयात. ओके. जे की मी देईलच, परंतु त्यासाठी तुम्ही मला इन्सेंटिव्ह देणं गरजेचं आहे किंवा प्रोत्साहन रक्कम देणं गरजेचं आहे. आय एम नॉट आस्किंग फॉर मनी, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल इन ऑर्डर टू मेक यू अंडरस्टँड. ओके. सो इन्सेंटिव्ह असा एक प्रकार असतो जो की प्रोत्साहन भत्ता असतो. आता सेल्स एक्झिक्युटिव्ह जे असतात, समजा एखादा माणूस कार विकणारा आहे किंवा कार विकणारा आहे म्हणजे तो काही कार विकत नाहीये, तो कारची डील वगैरे करतोय, ही इज ती सेल्स एक्झिक्युटिव्ह देअर. सेल्स एक्झिक्युटिव्ह देअर म्हणजेच काय की कुठेतरी गेलोय आपण आणि एखाद्या कपड्याच्या दुकानात गेले की मग तो कपड्याचा दुकानवाला जो त्याने तर खूपच बाबा बऱ्याच लोकांना त्याने गिराईक त्याने कव्हर केले आणि बऱ्याच लोकांना कपडे घेण्याला त्याने प्रोत्साहन केले, म्हणून त्याच्या कामाला खुश होऊन ज्यावेळेस तुम्हाला हे धर तुझे सॅलरी 30,000 आहे ना, चल हे तुला 5,000 2,000 रुपये इन्सेंटिव्ह, मग प्रोत्साहन रक्कम जे दिली जाते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इन्सेंटिव्ह. पुढचा जो आहे तो आहे
कमिशन हा शब्द, आता कमिशन हा शब्द सुद्धा गव्हर्नमेंट लोक जे ब्राईब घेत असतात जास्त प्रमाणात, किंवा नाही का की एखाद्याने एखाद्याची मदत केली तर माझा कमिशन दे, किंवा माझा ह्याच्यातलं कमिशन मला काढून देशील असं म्हणतो. फॉर मेकिंग असेल, आता हे कमिशन हे एखादी गोष्ट विकण्यासाठी सुद्धा असतं, एखाद्या गोष्टीची मदत करण्यासाठी सुद्धा असतं. आता कमिशन हा शब्द पॉझिटिव्ह तेवढाच आहे आणि निगेटिव्ह पण तेवढाच आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजेच काय की आता मी खूप जर श्रीमंत झालो, माझ्याकडे खूप जर पैसे आले, तर मग मला ते पैसे कुठेतरी सांभाळून ठेवावं लागणार, मी खिशात तर काही घेऊन फिरू शकत नाही. मग असे जे पैसे मी कुठेतरी जाऊन हे करतो, म्हणजे जमा करतो, त्यावेळेस त्याला डिपॉझिट म्हणतो. डिपॉझिट म्हणजेच काय की अनामत रक्कम, म्हणजे कुठेतरी बँकेत, हा चित्र दिसतंय तुम्हाला, या बँकेत जाऊन मी ठेवलं. जसं की आता वेगवेगळे पॉलिटिशियन्स आणि वेगवेगळे लोक काय करतात, स्विस बँकेत त्यांचा भ्रष्टाचाराचा पैसा नेऊन टाकतात. आता FD नावाचा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, फिक्स्ड डिपॉझिट, त्याला आपण डिपॉझिट म्हणजेच काय की कुठेतरी तुमची रक्कम जमा केलेली आहे. तो आहे इन्स्टॉलमेंट, आणि इन्स्टॉलमेंटला आपण मराठीमध्ये हप्ता म्हणतो. आता हा हप्ता जो मूवीज मध्ये गुंड लोक येतात आणि चल रे हप्ता निकाल, तसा जो म्हणतो तो हप्ता नाहीये, हा हप्ता वेगळा आहे. हा हप्ता म्हणजेच काय की तुम्ही एखादी गोष्ट लोनवरती घेता आणि मग 5 तारखेचं लोन असतं, 5 तारखेला तुमचा हप्ता असतो आणि तुम्हाला लोक 26 तारखेपासूनच तुमची आठवण काढायला लागतात आणि सर हप्ता भरा, सर हप्ता भरा जे म्हणतात, तो हप्ता म्हणजेच कुठला, हा हप्ता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इन्स्टॉलमेंट. आता पुढचा जो शब्द आहे तो ऍडव्हान्स. आता ऍडव्हान्सचे दोन अर्थ आहेत, जवळपास दोघांचे अर्थ पण सिमिलर आहेत. आता एक अर्थ म्हणजे कुठला, तुमचा वाढदिवस सुद्धाच आहे, परंतु काही लोक तुम्हाला आजपासूनच हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स असं जे म्हणतात, तो एक ऍडव्हान्स. आणि दुसरा ऍडव्हान्स म्हणजेच काय की तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आणि तुम्ही ती वस्तू बुक करताय आणि मग तुम्हाला थोडेसे पैसे आधीच द्यावे लागतात, जेणेकरून बाबा ती वस्तू तुमच्या नावावरती रजिस्टर केली जाईल. त्याला काय म्हणतो, ऍडव्हान्स. म्हणजेच काय की आगाऊ रक्कम. आगाऊ रक्कम म्हणजे ती रक्कम खूप आगाऊ आहे आणि एखाद्या माणसाला भांडते असं नाही. आगाऊ रक्कम म्हणजे थोडंसं बाबा ऍडव्हान्स मध्ये दिलेली, प्रायर टू हॅपनिंग समथिंग और प्रायर टू बाईंग समथिंग, वेन समबडी इज गिव्हिंग सम अमाऊंट, दॅट अमाऊंट इज कॉल्ड अन ऍडव्हान्स. आता ऍडव्हान्स तुम्ही दिलं आणि तुम्ही ती वस्तू घेऊ शकला नाही, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, ती गोष्ट रिफंड करायला लावावं लागेल. मग त्या गोष्टीला आपण रिफंड म्हणतो. म्हणजेच काय की ऍडव्हान्स दिलेला पैसा जर परत घ्यायचा असेल आणि ती वस्तू मी नाही घेणार असं जर त्या माणसाला म्हणायचं असेल, तर तुम्ही काय म्हणणार, मला रिफंड करा. आता ते रिफंड काय पूर्ण करतात का, दरवेळेस ते रिफंड पूर्ण करणार आहेत का, नाही करत. काही काही कंपनीचे पॉलिसीज असतात की सर आम्ही पूर्णच्या पूर्ण रिफंड करू शकत नाही, आम्ही तुम्हाला 30%, 20%च रिफंड होतं, किंवा 70% रिफंड होतं आणि आम्ही 30% तुम्हाला देणार नाही. मग तशा गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर रिबेट. REBATE. म्हणजेच काय की पार्शियल रिफंड. पार्शियल रिफंड म्हणजेच काय की तुम्हाला रिफंड केलं जाणार, 50,000 तुम्ही दिलेत, परंतु 50चे 50 आम्ही नाही देणार. आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की आम्ही तुम्हाला 30% किंवा 20% कापून देणार. त्या गोष्टीला, ते कापून दिलेल्या सूटला किंवा पैशाला रिबेट म्हणतो. आणि जनरली जो पैसे परत घेण्याची जी पद्धत असते त्याला रिफंड म्हणतो. आता पुढचा जो शब्द आहे तो शब्द कुठला, तर रिइम्बर्समेंट. आता रिइम्बर्समेंट हा शब्द जे लोक कुठेतरी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यांना तर खूप चांगल्या पद्धतीने माहीत असेल, कारण का त्यांना कुठेतरी कंपनी त्यांची वेगवेगळे त्यांचे एक्सपेंडिचरचे पैसे देतात. एक्सपेंडिचर म्हणजे सुद्धा खर्चच, हा सुद्धा शब्द म्हणजे पैशांच्याच बाबतीत शब्द आहे. तर मग आता रिइम्बर्समेंट म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी आधीच खर्च केला आणि मग तुम्ही तुमच्या कॉलेजला, तुमच्या इन्स्टिट्यूशनला, तुम्ही जिथे काम करताय ज्या कंपनीला, तिथे जाऊन तुम्ही सांगताय की इथे इथे माझे एवढे एवढे पैसे गेलेत बाबा, आणि मला काय त्या ते जे पैसे आहेत ते परत द्या, आणि ही बिलं आहेत. मग अशा ज्या गोष्टीसाठी जो पैसा परत दिला जातो, जो की तुम्ही आधीच खर्चलेला असतो, त्या गोष्टीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रिइम्बर्समेंट. म्हणजेच काय की खर्चाची परत फेड, रिपेमेंट ऑफ एक्सपेन्सेस. पुढचा जो शब्द आहे तो आहे कॅशबॅक. कॅशबॅक म्हणजेच काय की फोन पे आणि गुगल पे जे आपल्याला जुरळ घालत होते सुरुवातीच्या काळात, ते म्हणजे कॅशबॅक. कॅशबॅक म्हणजेच काय की कॅशबॅकच त्याला मराठीमध्ये शब्द आहे, परंतु त्याला एखादा कॅशबॅक असं, म्हणजे तुम्हाला पैसे थोडेसे, जेवढे पैसे दिले तुम्ही त्याचे थोडेसे पैसे तुम्हाला परत द्यायचे असं. गुगल पे आणि फोन पे सुरुवातीच्या काळात करायचे आणि त्याच्या माध्यमातून आपण ते दोन्ही प्लॅटफॉर्म यूज करू लागलो. आणि आता जर गुगल पे आणि कॅशबॅक जर वरती जर स्क्रॅच कार्ड जर केलं तर ऑल यू गेट इज नथिंग. ओके. पुढचा जो शब्द आहे तो आहे डिस्काउंट. जे एखाद्या दुकानदाराने आपल्याला द्यावं म्हणून आपण देणारे असं जे करत असतो त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. बार्गेनिंगच्या माध्यमातून आपण डिस्काउंट मागतो. बार्गेन म्हणजेच काय की मोलभाव करणे, त्याला आपण सवलत हा शब्द वापरतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजेच काय की या लेक्चरमध्ये माझा अजिबात इंटरेस्ट नाही, तो इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट म्हणजेच काय की व्याज. व्याज म्हणजेच काय की एखाद्या माणसाला आपण पैसे दिले आणि तो मग आपण त्याचा व्याज मागतोय परत. सावकार लोक जे असतात ते लोक खूप जास्त इंटरेस्ट खात राहतात.
आणि या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असू दे नसू दे, हे शब्द जो आहे इंटरेस्ट, ज्याचा अर्थ आहे व्याज, हे तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे डिवायडंड. डिवायडंड म्हणजेच काय की शेअर मार्केट हा शब्द ऐकला असेल तुम्ही. एखादा कंपनी उभी केली आणि मग त्याचा समजा बाबा तुम्ही एवढे एवढे पैसे घेतलेत, मग त्याचा जो कंपनीला जो फायदा होईल त्याचा थोडासा लाभांश तुम्हाला दिला जाईल. म्हणजे तुम्ही त्याचे लाभार्थी आहात, बेनिफिशियरी आहात आणि तुम्हाला त्याचा थोडासा पैसा दिला जातो. म्हणजेच काय की एवढं एक लार्ज हे आहे काहीतरी आणि त्याचा थोडासा फायदा म्हणून तुम्हाला एक छोटीशी रक्कम दिली जाते, त्याला डिवायडंड म्हणतो. डिवायडंड म्हणजेच काय की डिवायडेड, थोडक्यात तसा तो शब्द आहे. त्याला आपण काय म्हणतो? डिवायडंड. त्याला मराठीत आपण म्हणतो लाभांश. पुढचा जो शब्द